राष्ट्रसेवा दलाची स्थापना 4 जून 1941 साली साने गुरुजी यांनी केली होती. त्यांच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळावा कोल्हापूरमधील कोरगावकर हायस्कूल इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्याच्या प्रदूषित वातावरणात विचारांची लढाई महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. राष्ट्रसेवा दल ही लढाई करतंय हे कौतुकास्पद आहे. विचारांवरच उद्याचं भविष्य टिकून आहे. राजकारण समाजकारण सध्या बदलत आहे. देशद्रोही ही नवी संकल्पना उदयास आली आहे. न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. एका सर्व्हेनुसार देशातील 61% लोकांना लोकशाही हवी आहे, तर इतरांना हुकुमशाही. म्हणजेच जवळपास 40% लोकांच्या मनात संविधान आणि लोकशाहीबद्दल शंका निर्माण झाली आहे. सध्या व्हॉट्सॲप आणि इतर समाज माध्यमांमधून येणाऱ्या 57% बातम्या या खोट्या असतात. सध्याची संपूर्ण युवा पिढी ही ऑनलाईनच्या विळख्यात आहे. आमची पिढीही पुस्तकं वाचून घडली. आताची ऑनलाईन कंटेंट वाचण्यावर भर देते आहे. त्यामुळे हे सगळं काही साहित्य आणि त्याग देणाऱ्यांचा इतिहास हा डिजिटल फूटप्रिंटवर आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या आणि तरुण पिढीच्या मनातील आशेचा किरण मावळत आहे. 85 वर्ष जुन्या पिढीला सोबत घेऊन राष्ट्रसेवा दलानं काम केलंय. सध्या 18 ते 30 वयोगट हा बदल घडवणारा वर्ग आहे. त्यांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रसेवा दलानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. युवराज मोहिते यांनी जुलमी सत्ता उलटवायची असेल तर परिवर्तन ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. यासाठी राष्ट्रसेवा दलाचं संघटन अजून मजबूत होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी यावर्षी सद्भावना वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 100 प्रबोधन कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सक्रिय केंद्र निर्माण केलं जाणार आहे. यासह अर्बन नक्षलवाद, बेरोजगारांना झुरळ संबोधनं या गोष्टींचा त्यांनी निषेध व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात प्रकाश कांबळे यांनी मिशन 29 याबद्दल, राष्ट्रसेवा दलाची आगामी वाटचाल, अनेक ऐतिहासिक घटना आणि महापुरुषांचं शताब्दी वर्ष, संघटनेची बांधणी याबद्दल माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, योगिता कोडोलीकर, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, महेश जाधव, संदीप लवटे, प्रवीण कांबळे, राजन इंदुलकर यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.